काय करताय आई? माझ्या हातात नातू खेळताना जास्त चांगला दिसेल या बांगड्यांपेक्षा. आई नाही 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 नाही, असं काही करू नका. घ्या बरं तुम्ही बांगड्या. मी विचारत नाहीये, सांगते तुला. घे. आई ऐका ना, ट्रीटमेंट आपण करायची आहे. हे मला अजिबात पटत नाहीये. आणि 10 लाख रुपये हवेत आपल्याला. हे विकून मान्य आहे मला, नाही एवढे पुरं पडणार आपल्याला, पण माझ्याकडे ती 70,000ची एक FD पण आहे माझ्या नावाने. माझी आई FD वगैरे काही मोडायची नाही हा आपल्याला. ह्यांना कळलं ना तर खूप चिडतील आपल्या दोघींवर. नको, हे असं काही करायला नको. घ्या बरं. ऐक ना मी करूया, म्हणजे मान्य आहे ते नाही होणार, पण तरी पण 3-3.5 लाख रुपये होतात ना जमा आपल्याला. म्हणजे किमान अर्धे पैसे तरी जमा होत आहेत ना राजा. हो पण 10 लाख हवेत. असू दे ना, अर्धे पैसे जमा झालेत ना, आता अर्धे पैसे होतील. हळूहळू आपण करूया ना प्रयत्न. हे बघ, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. याच विषयावर काल बोलले की नाही मी करेन, काही करेन, पण मी पैसे जमा करेन बाळा. फक्त तू एक लक्षात ठेव, डॉक्टर जे जे म्हणून सांगतील ना ते तू करत जा. त्यासाठी मागे हटायचं नाही. नको करू विचार बाळा. ट्रीटमेंट सुरू कर. आनंदी, आनंदी. हा इकडेच होय. चल निघतोय मी. आलेच. हे ठेवा आता तुमच्याकडे. हो थांबा. गेलात का? इकडे 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 मी. इकडे निघालात? चहा झाला माझा. चहा नाश्ता. तू चपात्या बनवत होतीस ना, मी चहा चपाती खाल्ली ना. माझे कुकरचा गॅस बंद करायचा. अगं मी केला बंद. ये इकडे. 5 शिट्ट्या झाल्या. कडधान्य लावलंयस ना? हा ठीक आहे, चल. ते काय स्वयंपाक राहिलाय अजून. डब्याचं काय करू? नाही, मी लवकर येईन बहुतेक. राहू दे डबा. ठीक आहे. काय ग, चेहरा का उतरलाय? काही सांगायचंय का? कालपासून विचार करते तुम्हाला सांगून टाकू म्हणून. काल डॉक्टरांकडे गेले होते ना मी. हा, तू म्हणाली तुझी तब्येत बरी आहे ना, तुला काही होत नाहीये ना? नाही काही नाही होते तिला. अरे ती काल वर्षासोबत गेली होती ना, ते वर्षाला उलट्या होत होत्या ना, तिच्यासोबत ती गेली होती. हॉस्पिटलमधलं वातावरण बघितलं तिचं, तुला तर माहिती आहे किती नाजूक मनाची आहे. ते सोनोग्राफी वगैरे बघितलं, तिला त्रास झाला. ए राजा, सोन्या ऐकत जाग. नको बाई त्या हॉस्पिटलला वगैरे जाऊ. आता ती वर्षा गरोदर आहे की नाही, तर तिचा नवरा बघून घेईल नाही का. जावे बापू घेऊन जातील ना. तू कशाला बाळा त्रास घेते? हा, बरोबर बोलते आई. तू नको त्रास करून घेऊस. नंदू आहे वर्षासोबत. ठीक आहे. हा, येऊ मी? हो बाळा, जा. काळजी घे. जा. काय काय कळलं नाही ना त्याला? आई, आपण ट्रीटमेंट सुरू करायला निघालोय. त्यांना कळायलाच हवं, सांगायला हवं मी हे सगळं त्यांना. नाही, त्याला कळता कामा नये. या ट्रीटमेंटला एवढा पैसा लागतोय म्हटल्यावर तू तयार नाही होणार ग बाळा. नको. आणि मी पैसा खर्च करते की नाही, निर्णय माझाच असेल. त्याला अजिबात कळता कामा नये. ठीक आहे? कळतंय का? चल तयारी कर, जाऊया आपण. पहिले बँकेत जाऊया, हा, मग जाऊया हॉस्पिटलमध्ये. चल बाळा चल. आणि ऐक, ते रिपोर्ट घेशील? आहेत फोन मध्ये. माझ्या सासूबाई. नमस्कार. निर्णय घेतलात तुम्ही? हो, निर्णय पण घेतला आणि तयारी पण केली आहे. तुम्ही म्हणालेलात की ह्या ट्रीटमेंटसाठी 10 लाख रुपये लागतील. काय आहे ना, आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. 10 लाख अगदी एका दिवसात जमा करणं कठीण आहे आमच्यासाठी. पण मी काही तयारी केली आहे. म्हणजे मी 3.5 लाख रुपये आणलेत. तर बाकीचे उरलेले पैसे मी देईन तुम्हाला हळूहळू. हे 3.5 लाख रुपये ठेवा
आणि ट्रीटमेंट सुरू करा. पैसे असे माझ्याकडे नसता द्यायचे. तुम्ही बाहेर बिलिंग काउंटरला ते पैसे भरा. आपण प्रोसिजर सुरू करू शकतो, पण उरलेले पैसे मात्र 15 दिवसाच्या आत तुम्हाला द्यावे लागतील. हो हो तू बोल नको. हो अगदी 15 दिवसातच देतो, हळूहळू देणार, पण काळजी करू नका तुम्ही. कधीपासून सुरू करता ट्रीटमेंट? उद्यापासून. हा फॉर्म आहे. हा. यावर फक्त ह्यांची आणि ह्यांच्या मिस्टरांची या ट्रीटमेंटसाठी तयारी असल्याची सही लागेल. ती घेऊन या. आपण लगेच उद्यापासून ट्रीटमेंट सुरू करू. हा फॉर्म. आई आनंदी. हो आई थांबा, हा. केक काय? काढते ते खाली, मग बसा. नाही 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 नाही, केरबीर नाही काढायचा. झाडू ठेव, ठेव झाडू. काय झालं? बस तू बस, ये बस. खा. हे काय तुम्ही बाहेरून मागवलं? हो, मी बनवलं असतं ना आई. कधी बनवला असतास आणि कधी खाल्ला असतास. आता तुला लवकरात लवकर वेळच्या वेळी खाण्यापिण्याची सवय लावली पाहिजे बाई. हा, आमचं सगळ्यांचं करत राहते, चिंगीचं, माझं, राघवचं. स्वतःची काळजी कधी घेतेस? हा, मला तर नाही बाई दिसली. आनंदी, आता ट्रीटमेंट सुरू होणार आहे ना, तब्येत चांगली ठेवावी लागेल तुला, तर म्हणून मी आणलंय. घे घे, खा बाळा, खा. तुम्ही पण खा ना. नाही नाही, तू खाल्लंस, मी खाल्लं. घे. निघालस? हो. आनंदी, हो. ऑफिसला चाललोय मी, पण मी जेवण करायला दुपारी घरी येणार आहे. विचार का? का? तुझे बाबा आहेत ना, पाटकर बाबा, काय करतात माहितीये? ऑफिसला ते येतात, हा, त्यानंतर जेवण करायला ते घरी येतात. आईंच्या हातचं मस्त गरमागरम जेवण करतात, मग एक झोप काढतात, मग ऑफिसला येतात. आणि मी मात्र एकटा तिकडे ऑफिसमध्ये तू दिलेला डबा खात असतो. ते काही नाही, त्यांना काही कळणार नाही. मी घरी येईन, आपण एकत्र जेवण करूया, लक्षात ठेव. नाही नाही नको. का? काय झालं? डबा तयार आहे ना तुमचा, कशाला येता मग? तो डबा काढ मग. पण आपण एकत्र जेवणार आहोत आज. अरे पण मग आलास तरी तुला एकट्याला जेवावं लागेल राघवा. का? काय आहे माहिती का? अरे डबा आणते. हा, तू डबा घेऊन ये. आम्ही ना दोघी जणी बाहेर जातोय, अरे म्हणून सांगते. मला डबा घेऊन जावंच लागेल. हो, जावंच लागेल तुला. कुठे चाललात? कुठे? ते मला जरा काही वस्तू घ्यायच्या आहेत. तुला काय रे आमच्या बायकांचं पडलं? आम्ही जाऊ कुठेही, तुझा. ठीक आहे, जा. रात्री एकत्र जेवू मग. हा. आई तुझा का चेहरा उतरलाय? काय आई काय झालं आता? आई आपण ट्रीटमेंट करायला निघालोय आणि यांना काहीच माहिती नाहीये. आता काय, आमच्या गाडी बायका 5-5 महिने सांगत नसत नवऱ्यांना की मी गरोदर आहे म्हणून. नाही सांगत, कारण उगाच त्याच्या डोक्याला टेन्शन नको ना, म्हणून. तुला कसलं एवढं टेन्शन आलंय? हा, आई छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. मी नाही सांगितलं, पण बाहेरून ह्यांना कळलं तर वाईट नाही का वाटणार यांना? कोण सांगणार? तू? मी तर नाही सांगणार. आपल्या दोघींशिवाय दुसऱ्या कोणालाही गोष्ट माहित नाहीये आणि माहित करून द्यायची पण नाहीये. आलं लक्षात? हा, काही काळजी करू नको. चल तू खाऊन घे, हा, आणि मग तयारीला लाग. मी तयारी करते. चल बाळा, चल लवकर चला. दादा, काय ग, ऑफिसला चाललीयस? नाही रे, हॉस्पिटलला चाललीये.
हो अरे काही टेस्ट केले आहेत ना त्याचे रिपोर्ट घ्यायचे होते म्हणून चालेल. मी केव्हाची रिक्षा शोधते, रिक्षावाला एकही थांबत नाहीये. तू मला जरा हॉस्पिटलला सोडतोस का? हा बस. पण तू एकटी का चालली? नंदू कुठे आहे? अरे फार काही मोठं काम नाहीये. टेस्ट केले होते ना त्याचे रिपोर्ट आणायचे होते म्हणून मीच नंदूला म्हटलं की मी जाते. उगाच त्याच्या कामावर सारख्या सुट्ट्या होत आहेत, नंतर खूप सुट्ट्या घ्याव्या लागणार आहेत ना त्याला. सोडतोस? चल चल बस, मलाही उशीर होतो. ठीक आहे चल. बाय माझे असं अचानक येत नका हो जाऊ. घाबरले ना मी. कुठे चाललीस? ते आईंसोबत जरा बाहेर जाऊन येते. आईंसोबत? इतकं कधीपासून त्यांना तुझ्याबद्दल वाटायला लागलं? आता वाटतंय तर वाटतंय. कदाचित चूक लक्षात आली असेल त्यांच्या. चला त्या वाट बघतात. येत्या. सगळं ठीक आहे ना आनंदी? सुलक्षणाबाई तुला असं तर काही करायला लावत नाहीत ना जे तुला करायचं नाहीये? रमाताईने सांगायला हवं ना. सांगतेच. ट्रीटमेंट करायला निघालोय आणि यांना काहीच माहिती नाहीये. बाहेरून यांना कळलं तर वाईट नाही का वाटणार यांना? कोण सांगणार? कोण सांगणार? तू? मी तर नाही सांगणार. आपल्या दोघींशिवाय दुसऱ्या कोणाला ही गोष्ट माहित नाहीये आणि माहित करून द्यायची पण नाहीये. काय झालंय? काही नाही झालं, सगळं ठीक आहे. चला रमाताई येते मी. काहीतरी झालंय. उगाच नाही सुलक्षणाबाईंचं इतकं प्रेम ओतू जाणार. आनंदी काहीतरी लपवते. अगं नीट जाशील ना घरी? दादा ते ऐक काय ना. झालं? अरे घरी जाताना परत रिक्षा नाही मिळाली तर म्हणजे नाही बघ ना किती ऊन आहे, त्याच्यातून मी प्रेग्नेंट. तू परत घरी सोडशील का मला प्लीज? बरं ठीक आहे. आता इथल्या पार्किंगचं मला काय माहित नाही. 10 वेळा गाडी बाहेर काढायला लावतील. मला गाडीत बसून राहावं लागेल. बर तू जाऊन येशील पटकन, मी थांबतो मग. चालेल. थँक्यू दादा. चल, लगेच ये. आपण हो, हो, हो. ऑफिसला Yes. उशीर होतोय. ए वर्षा, तुझी पिशवी. शेवटी व्हायचा तो उशीर झालाच. काय करायचं आता? डॉक्टर असतील की नाही मला बाई. काय ना राघवला पण आताच यायची गरज होती का नाही? पाटकर जेवायला आले म्हणून मग मी जेवायला येतो. आला जेवायला, झाला उशीर. आहेत 5 मिनिटं आहेत आई अजून. अगं डॉक्टरांचं कसं, डॉक्टर एका कामात गुंतले ना मग आपल्याला मिळणं मुश्किल होतात होईल ना, म्हणून मग. काय रे किती झाले रे? तू हो बाई पुढे, तू हो पुढे. मी येते मागून, याला पैसे देऊन येते. तू जा जा. तर किती झाले? काय रे देवा? राघव का आला इथे? कशासाठी आला? आनंदी
आनंदी, आता तुम्हाला विकनेस जाणवेल, कारण औषधं खूप स्ट्रॉंग आहेत आणि आपण 15-15 दिवसांनी औषधं बदलणारे आहोत, त्यामुळे तुम्हाला रेग्युलर चेकअपला यायला लागेल. किमान 8 तासाची झोप घ्या, आराम करा, तब्येतीची छान काळजी घ्या, खाणं पिणं अगदी व्यवस्थित ठेवा तुमचं. हा, मी काय म्हणते ते खाण्यावरून आठवलं, मी भाज्या आणि फळं कुठली द्यायची? हो हो द्या ना, तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळं, दूध असं त्यांना देऊच शकताय. आणि तरीही मी तुम्हाला डाएट लिहून देतेच आहे. हो हो, ते तुम्ही फॉलो करा. हो. सो डोंट वरी. हो. मिसेस आनंदी, चला आपण ट्रीटमेंट सुरू करूया. चला. तुम्ही इकडेच थांबा. आनंदी, फक्त तुम्ही आत या. काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे. चांगले आहेत डॉक्टर, त्यांच्यावर विश्वास ठेव आणि देवावर विश्वास ठेव. सगळं छान करणार आहे आपलं. तुला तुझं बाळ आणि मला माझं नातू देणार आहे. आनंदी, चला. हो, येते येते. जा बाळा, जा. तिथे नका बसू, तुम्ही बाहेर बसा. बाहेर बसते. दादा, अरे तू कशाला आलास? मी आले असते ना. अरे नाही ठीक आहे, तुझं लवकर आटपेल ना, मग एकत्रच निघूया आपण. गाडीचं तसं काही टेन्शन नाही आहे, फक्त जरा लवकर कर. हो हो, वर्षा गावडेचे रिपोर्ट हवेत. हा, देते. हा. हे इथे पण येऊन पोहोचले. ऑफिस मधून फोन आला. हॅलो, हा रोहन बोल. हो नाही, हो हो मला माहिती आहे, थोडा उशीर झाला. येईन मी तरी एक अर्धा तास. थांबवून ठेव ना त्यांना. हा, येतो मी, लगेच येतो. मिळाले? हा, देत आहेत ते. जरा लवकर बघा ना. आई, काय ग? काय झालं? अशीच उभी राहा. नाही, काहीच नाही झालं. काय म्हणाले डॉक्टर? तपासलं त्यांनी, इंजेक्शन दिलं आणि काही गोळ्या लिहून दिल्यात. ह्या पूर्ण झाल्या की पुन्हा बोलवलं. बरं. थँक्यू. चल चल. चालेल, आपण घेऊया गोळ्या, घेऊया आता जाताना घेऊया. जाऊ दे माझ्याकडे. ये. काय ग, बरं नाही वाटत आहे का? थोडा थकवा जाणवतोय. मग बस बस बस, इथे बस. बस बाळा, बस. त्रास होतोय का? पाणी देऊ तुला? पाणी देऊ? पाणी देते. हा, ठीक आहे, पाणी पी. आता आपण बाहेर गेलो तर राघव आणि वर्षा समोर यायला नको. निघूयात. हो, चल मग जा. चल चल, लवकर चल, लवकर चल. दादा, हा, अरे काय तुला उशीर होतोय का? तू एक काम कर, तू ऑफिसला जा, मी जाते घरी रिक्षा नको पकडून. आता एवढ्या वेळ थांबलं ना, तुला घरी सोडतो. अरे तू कशाला वाट वाकडी करून येतोयस घरापर्यंत? मी रिक्षा पकडून जाईन ना, त्यात काय आहे एवढं? रिक्षा कुठेच दिसत नाहीये. दादा, येईल, हॉस्पिटल आहे, येईल इथे रिक्षा. तू जा, माझी काळजी करू नकोस. नक्की? हो नक्की. जा व्यवस्थित जा, जा जा. घरी. हो हो, उशीर झालाय तुला आधीच. जा.
रिक्षा 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 नवजीवन सोसायटी